म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारं त्यांचं हे नेत्रालय, की हे नाका कामगार म्हणजे नक्की कोण? शहरातल्या नाक्यांवरही उभे राहतात, अच्छा. म्हणून त्यांना नाका कामगार असं संबोधलं जातं. फिरतं नेत्रालय आहे, तर त्या संदर्भात म्हणजे ते या फिरतं नेत्रालय या वंचित घटकांसाठी कसं काय काम करते? तेवढ्याच महिलाही नाका कामगार आहे. मी बी त्यांच्याबरोबर 8 ते 10 नाक्यावर जायला लागले. असं टप्प्याटप्प्याने आपण दरवर्षी नवीन त्यांच्यासाठी काहीतरी सुविधा आणत असतात. फक्त त्यांची आरोग्याची तपासणीच होत नाही, तर त्यांना काउन्सिलिंग होतं. म्हणजे हा थोडक्यात की त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही त्यांना प्रगल्भ करताय की तुम्ही. शुद्ध हळद आम्ही लग्नासाठी देते. अरे वा, म्हणजे त्यांना स्वतःचा आत्मविश्वास तुम्ही हा. त्यांच्यामध्ये. आणि त्यांना काम करण्यात आनंद वाटतो. गाणी गातात ते अरे वा, जात्यावरची. अरे वा. मग त्यांचा आनंद बघून आम्हाला अजून वाटतं की खरंच आपण काहीतरी पॉझिटिव्हली त्यांच्यासाठी करतो. त्या निमित्ताने लोकांना नाका कामगारी संकल्पना कळते, समाजाला त्यांच्या त्यांची पण समस्या कळतात. आपल्याकडे एक प्रोजेक्ट आहे, संकल्प तुला दानाचा सामाजिक परिवर्तनाचा. वाढदिवस तुमचा, आनंद सर्वांचा. हा जो संकल्पना आहे आता थांबायचं नाही. म्हणजे त्यांनी आता शिक्षणाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने त्यांना हा तुम्ही सन्मानच खरं तर मिळवून दिलेला आहे. आम्ही एक असा बॉक्सही तयार केलेला आहे, जो आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो. जसं बस स्टॉप म्हणा, रेल्वे, तिथे कुठेही ते स्कॅन केला तर तुम्ही डायरेक्ट रजिस्टर होऊ शकता. म्हणजे ऑर्गन डोनेशन आताच्या काळाची नीड आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभागी व्हावं. नमस्कार मंडळी, न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये आपले पुनश्च मी स्वागत करते. मंडळी, समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींची आज आपण ओळख करून घेणार आहोत. हे जे समाजातील वंचित घटक म्हणजेच नाका कामगार, उंच इमारतीच्या सावलीमध्ये उभे राहून आज मला रोजंदारी मिळणार आहे का, असे हे जे कामगार आहेत ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यांचे शिक्षण किंवा काही वेगवेगळं त्यांचा सन्मान, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खरं तर स्वप्नमत असतात. पण त्यांचं हे स्वप्न वास्तव्यात उतरण्यासाठी जी व्यक्ती आज त्यांच्यासाठी काम करते, अशा या व्यक्तींची आपण ओळख करून घेणार आहोत. तर ही या दोन व्यक्ती आहेत. हे दोघं उभयता या सगळ्यांसाठी अगदी स्वतःचं आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे. त्यांच्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी काळजी घेणारा त्यांचा जो प्रकाशरथ म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारं त्यांचं हे नेत्रालय त्यांची खूप काळजी घेतो. तर या सगळ्या ते कशी काळजी घेत आहेत त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर त्यांची आज आपण ओळख करून घेऊया. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. आज या न्यूज स्टोरी टुडेमध्ये आपले पुण्याचे स्वागत करते. आणि आपला हा जो प्रकाशमय प्रवास आहे, हा जो प्रेरणादायी प्रवास आहे, हा आपला कसा चालतो आणि या ज्या वंचित कामगारांसाठी आपण जे काम करताय त्याची आज ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्यायची. तर मग या संदर्भात मला तुम्हाला विचारायचं आहे. आज न्यूज स्टोरी टुडे हे जे वेब पोर्टल होतं, बातम्यां सोडून पण गेल्या 5 वर्षांपासून एक माहितीपूर्ण समाजातील विविध घटकांचं वर्णन करणारं पोर्टल आम्ही वाचत होतो. आणि त्याच पोर्टलद्वारे आता एक युट्यूब चॅनल येतं. आणि ते आता म्हणजे दृकश्राव्य पद्धतीत, पहिलं लिखाण फक्त वाचता यायचं, आता ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने आपण बघणार आहोत. आणि त्या युट्यूब चॅनलनी ओळख नावाचं एक सदर केलंय की ज्याच्यामध्ये समाजातील विविध घटकांची ओळख श्रोत्यांपर्यंत आपण घेऊन जातोय. आणि त्या ओळखमध्ये नवी मुंबईतील आमचं प्रभातच्याद्वारे चालणारं नाका कामगारांचं काम, यासाठी मी डॉक्टर प्रशांत थोरात आणि माझ्या पत्नी डॉक्टर अश्लेषा थोरात यांची आपण आज ओळख आपल्या पोर्टलमध्ये होते. त्याबद्दल मी न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचं मनापासून आधी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. तर डॉक्टर साहेब, मला असं विचारायचं आहे की हे नाका कामगार म्हणजे नक्की कोण, काही सांगू शकाल का? निश्चितच. रोज सकाळी 8 ते 10 या वेळेत, जसं तुम्ही वर्णन केलं, उंच इमारतीच्या सावलीला शहरं वाचताना मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात. पण या इमारतींमध्ये काम मिळावं आपल्या हाताला, यासाठी रोज सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये शहरातल्या नाक्यांवरही उभे राहतात, म्हणून त्यांना नाका कामगार असं संबोधलं जातं. खरं तर हे दैनंदिन रोजंदार कामगार आहेत आणि नाक्यावरती असल्यामुळे ते रोजंदारी नाका कामगार म्हणून ओळखले जातात. आपला डबा घेऊन रोज सकाळी 8 वाजता कामाच्या शोधात तिथं यायचं. काम मिळालं तर कामावर, आणि काम नाही मिळालं तर पुन्हा घरी, अशा पद्धतीचं एक जीवनमान त्यांचं आहे. अच्छा, हे सगळं तुमचं हे प्रभात ट्रस्टच्या माध्यमातून चालतं. मग तुमचं हे जे फिरतं नेत्रालय आहे, तर त्या संदर्भात म्हणजे ते या फिरतं नेत्रालय या वंचित घटकांसाठी कसं काय काम करतं हे जरा सांगा. निश्चितच. हा
नाका कामगार हा घटक माझे वडील कैलासवासी प्राध्यापक भास्करराव थोरात रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य होते आणि त्यांची एक इच्छा होती की डॉक्टर झाल्यानंतर समाजातल्या वंचित उपेक्षित घटकांसाठी आमच्याकडनं काहीतरी काम व्हावं. पण दुर्दैवाने वडील हयात असताना आमच्या ते लक्षात नाही आलं. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांनी लिहून ठेवलेल्या डायरीमधून त्यांना नक्की काय अपेक्षित होतं हे वडील समजून घेताना त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला नंतर ते प्रकाशात आलं. आणि मग काय करता येईल या उद्देशाने धडपडत एका प्रसंगातून आम्ही नाका कामगारांसाठी नेत्र सुरक्षा अभियान सुरू केलं. डोळ्याला इजा झाली तर काय करते, हे डोळ्यांचे डॉक्टर म्हणून काय करते या दृष्टीने आम्ही जाऊन त्यांना मार्गदर्शन करायला लागलो. पण त्या मार्गदर्शनामधनं फक्त मार्गदर्शन किंवा ऐकणं कोणाला आवडत नसतं. डॉक्टर किंवा काय म्हटलं की मग शिबिर हवं, तपासणी हवी. आणि आपण सगळे जाणता की डोळ्यांच्या तपासण्या करताना विविध उपकरणांची गरज पडते. मग ही उपकरणं नाक्यावर कशी न्यायची, त्यांची तपासणी कशी करायची असे प्रश्न आम्हाला भेटत होते. त्यातूनच मग हे सौर ऊर्जेवरचं फिरतं नेत्रालय उभं आहे. आता हे फिरतं नेत्रालय च्या माध्यमातून तुम्ही रोज सकाळी 8 ते 10 किंवा 8 ते 11 नाक्यावर असतात. मग हे सगळं काम करत असताना अर्थात मॅडमचा पण खूप मोठा सहभाग असणार आहे. तर मग मॅडम तुम्ही याच्यामध्ये तुमचा सहभाग कसा काय असतो? जसं ते म्हणाले की नाका कामगार हे वंचित घटक फक्त पुरुष हे नसतात, तर त्यात स्त्रीही असते. जसं आता पुरुषांबरोबर समभावेने स्त्रियाही सगळ्या ह्याच्यात असतात. ते फॅमिलीला म्हणजे एक इन्कम फक्त पुरुषांच्या कमी होत आहेत, मग स्त्रियांचा हातभार नक्कीच लागतो. मग तेवढ्याच महिलाही नाका कामगार आहेत. आणि आमची टीम मध्ये मेल्स जास्ती होते हे चेकिंग साठी. तर मग फिमेल्स ह्या पुढे येत नव्हत्या, त्या घाबरत होत्या नक्की गाडी कसली आहे, काय करतात आतमध्ये, हे त्यांना थोडस हे होत होतं, भीती वाटत होती नक्की काय आहे. मग मी जायला लागली. आता कोण फिमेल्स ठेवणार शेवटी ह्या सोशल वर्क साठी पहिलं पटकन येणं थोडस अवघड असतं. आपण घरातूनच सुरू करूया. मग मी जॉईन झाली त्यांना. मग मी बी त्यांच्याबरोबर 8 ते 10 नाक्यावर जायला लागले. आता आम्ही दोघंही एकत्रच निघतो. 8 ते 10 नाक्यावर सगळे पेशंट बघते. मी त्या बायकांशी बोलते, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेते. मी डोळे तपासायला, कारण मी डोळ्यांची डॉक्टर आहे, मी जनरल डॉक्टर आहे, पण त्यांचे बाकीचे बायकांचे प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेते. आणि हा चालू झाला महिला दिनापासूनच आहे, सुरू झाला. म्हणजे आमची गाडीचं उद्घाटनही महिला दिनाच्या निमित्ताने आहे. आणि महिलांना इन्क्लूड करण्याचं कामही आम्ही त्याच्या नेक्स्ट इयर महिला दिनांपासूनच सुरू केलंय. पण डॉक्टर साहेब, या सगळ्या कामगारांचा विश्वास संपादन करायचा म्हणजे मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? कारण डायरेक्टली नाका कामगार तुमच्या याच्यावर आलेले नसतील. म्हणजे डोळे तपासत म्हणजे नक्की काय करतात, त्यांच्या आरोग्याची तपासणी करतात म्हणजे नक्की काय करतात, मग ते कसं हे झालं? निश्चितच जसं मॅडमने आता सांगितलं की त्यांचा विश्वास संपादन करणं, सुरुवातीला त्यांना गाडी येते आणि काय करतात हे कळतच नव्हतं. मग आम्ही हळूहळू त्यांचं डोळे तपासणी केली. जसं महिला येत नव्हत्या म्हणून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली वेगवेगळ्या दिनाच्या निमित्ताने. त्यातलं मॅडम मला हळदी कुंकवाच्या उपक्रमाबद्दल सांगते की महिला कशा तिकडे आपल्याकडे उभारल्या त्याबद्दल. पुरुषांसाठी आम्ही 1 मेच्या कामगार दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबाला एकत्र करून सन्मान कष्टाचा असं नाका कामगारांचं कुटुंब मेळावा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे मुख्यतः कोणतंही काम करतात त्यांना आम्ही रुग्ण म्हणून न बघता आता ते आमचे प्रभात हे आमच्या फॅमिलीचे घटक आहे आणि त्यांना आमच्याकडे कसं त्या निमित्ताने येता येईल असे वेगवेगळे वाट आपण चोखल्यानंतर ते आता येत आहे. त्यामध्ये कुटुंब मेळाव्याच्या निमित्ताने कामगार तिकडे येत असतात. आणि हळदी कुंकवाचा किस्सा खूप छान आहे, मॅडम तुम्हाला चांगलं ते तर मी विचारतेच पुढे. पण मला असं विचारायचंय की ज्याला कामगार तुमच्याकडे येतात किंवा तुमची गाडी तिकडे उभी असते त्याला त्याच्यानंतर तुमचं म्हणजे हे वर्क कसं चालतं? कारण नाही का, कामगार तुमच्याकडे आले, माझी डोळ्याची तपासणी करा, तुम्ही तुमच्या त्या फिरत्या नेत्रालयामध्ये त्यांची डोळ्याची तपासणी केली, मग त्यांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी त्यांना तुम्ही सांगत असाल, मग तुमचं हे कार्य कसं चालतं? म्हणजे हे जरा विस्ताराने सांगितलं तर बरं होईल. डोळे तपासणी, मी डोळ्यांचा डॉक्टर असं सांगितलं की डोळे तपासणी इथपर्यंत काम केलं. त्यांच्या आरोग्याचा सातत्यपूर्ण विचार करण्यासाठी नाका कामगारांसाठी वार्षिक आरोग्य तपासणी केंद्र हे आपण सुरू केलेलं आहे. मॅडमचा आम्हाला सहभाग लागतो जनरल डॉक्टर असल्यामुळे. तर जनरली कंपनी कायद्यामध्ये एका कामगाराचं वार्षिक आरोग्य तपासणी केलं जातं. तसंच आपल्या कामगारांना द्यावं या उद्देशाने आपण वार्षिक आरोग्य तपासणी केंद्र सुरू केले. आजच्या वैद्यकीय क्षेत्राचा जर आपण आढावा घेतला तर साधारणतः
प्रिव्हेंटिव्ह कडे लोकांचा कल आहे. लोकांचा कल आहे. आपण यापूर्वी कधी 10 वर्षापूर्वी ऐकलं नव्हतं की आपण बॉडी प्रोफाईल करून घ्यावं. हो हो. तर आता सर्रास आपण जाऊन बॉडी प्रोफाईल करतो. अच्छा. तर आपल्याला काळजी वाटते एक 40च्या वयानंतर की आपल्याला डायबिटीज, बीपी असे काही आजार आहेत का. त्या कामगारांमध्ये असं गैरसमज आहे की आम्ही कष्टाचं काम करतो, हो आम्ही हे आजार तर आम्हाला होणारच नाही, बरोबर. कधीच होणार नाहीत आम्हाला. आणि हे आरोग्य केंद्रामध्ये त्यांना अशा प्रकारचे आजार निघतात. त्याचबरोबर सरकारी योजना ज्या आहेत या सगळ्या आजारी पडल्यानंतरच्या आहेत. नंतरच्या त्याच्या आजाराचं निदान करून देणं हे खूप महत्वाचं आहे. जर अर्ली डिटेक्शन आपण एखाद्या गोष्टीचं करू शकतो तर त्याला खूप चांगला उपचार मिळणं हे शक्य होतं. पण या सगळ्या कामगारांना त्यांच्या आरोग्याची तपासणी तुम्ही त्यांना सांगता, मग त्यांना थोडंसं गाईड करावं लागत असेल की तुमचं आरोग्य कसं असायला हवं, त्याच्याबद्दल तुम्ही नक्कीच आम्ही हे करतो. त्यांचे रिपोर्ट्स आपण हे घेतो. मी स्वतः आमची ओपीडी पण चालू केलेली आहे. म्हणजे तिथे बाह्य रुग्ण विभाग सारखा एक छोटा विभाग केलेला आहे जिथे ते कामगार त्यांची सगळं आरोग्य तपासणी झाल्यावर ते रिपोर्ट घेऊन येतात. मग ते रिपोर्ट मी चेक करते. ECG पासून सगळं आमचे सिनियर डॉक्टर्सना पण आम्ही हे करतो रेफर. म्हणजे आमच्याकडनं काही मिस झालं तर अजून डॉक्टरांचे आम्ही हे घेतो त्याच्यासाठी. आणि त्याच्याचं कन्फर्मेशन त्यांच्या आजाराचं झालं, निरोगी असेल तर आम्ही तसं सांगतो तुम्हाला काहीच त्रास नाही आणि तुमचं काय आहे म्हणजे तुम्हाला शुगर आहे ते मान्य करायला तयार नाही तर त्यांना काउन्सिल करणं, इव्हन ऍडिक्शन साठी पण त्यांना काउन्सिल करणं हे मोठं टास्क असतं. त्यांच्यामध्ये ऍडिक्शनचं प्रमाण खूप जास्ती आहे. मग त्यांना त्यांच्या लेवलमध्ये जाऊन घुसून कसं डिएडिक्शन साठी हे करावं ते आता सुरू आहे. त्यांना काही साधं सर्दी खोकल्यापासून ते आपल्याकडे येतात, औषधं घेऊन जातात. आपली सगळी औषधं ही सेवा फ्री मध्ये आहे. आपल्या तिथे सिस्टर आहेत त्या सगळं चेकिंग करतात. आणि आता आपण त्यांना वार्षिक एक टीटीचं पण इंजेक्शन जे त्यांना मार लागतो काय होतं तर ते पण सुरू केले. असं टप्प्याटप्प्याने आपण दरवर्षी नवीन त्यांच्यासाठी काहीतरी सुविधा आणत होता. म्हणजे फक्त त्यांची आरोग्याची तपासणीच होत नाही तर त्यांना काउन्सिलिंग होतं. म्हणजे हा थोडक्यात की त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही त्यांना प्रगल्भ करताय की तुमचं आरोग्य तुमचं कसं असायला हवं. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही महिलांसाठी जसं म्हणालात की वेगवेगळे उपक्रम राबवतात. म्हणजे काय मी असं जेव्हा महिला आपल्याशी जोडल्या गेल्या तेव्हा आम्हाला कळलं की त्यांचे कष्टाचे खूप जास्त आहे. पुरुष तेवढे कष्टाचे करू शकतात पण महिला पण त्या लेवलला जाऊन करतात. म्हणजे हे खूप मोठं हे आहे. आणि मग त्यांच्यामध्ये आम्हाला दिसून आलं की रक्ताचं प्रमाण कमी आहे, काही महिलांचे आजार त्यांना दिसून आले. तर हे त्यांच्याकडे ते दुर्लक्षित होते ह्या गोष्टींपासून. मग त्यांना आम्ही विचार केला की थोडं तुम्हाला जर शक्य नसेल तर काहीतरी सॉफ्ट कामं घ्या आणि तेवढंच तुम्ही इन्कम घेऊन जा त्याच्यात. मग वुमेन एम्पॉवरमेंट प्रोजेक्ट सुरू झाला. मग त्याच्यात आपण त्यांना वेगवेगळे कौशल्य शिकवायला लागलो. जसं साबण बनवणं, हे कॅन्डल्स बनवणं किंवा बाकी कंदील, पर्स, हे छोटे मशीनवर तुम्हाला येत असेल तर मशीन चालवणं. इव्हन आता काही आदिवासी पाड्यातल्या महिला आहेत ज्या नाक्यावर येतात ते जात्यावरचं काम खूप छान करतात. मग आम्ही जात्यावरची हळद जी लग्नासाठी लोक दाखवतात फक्त जातं फिरून जात आणि आम्ही ऍक्च्युअल जात्यावर त्यांच्याकडनं दळून घेतो आणि शुद्ध हळद आम्ही लग्नासाठी देतो. अरे वा. म्हणजे त्यांना स्वतःचा आत्मविश्वास तुम्ही त्यांच्यामध्ये काम करण्यात आनंद वाटतो. गाणी गातात ते जात्यावर. मग त्यांचा आनंद बघून आम्हाला अजून वाटतं की खरंच आपण काहीतरी पॉझिटिव्हली त्यांच्यासाठी करतो. बरोबर. आणि आता तुम्ही आता मगाशी म्हणा ते हळदी कुंकाच्या संदर्भात म्हणजे या महिलांसाठी हळदी कुंकू सुद्धा तुम्ही घेता. तुम्हाला तर माहितीच आहे महिलांना हळदी कुंकू हा विषय किती प्रिय आहे. म्हणजे आम्ही खालच्या लेवल म्हणजे समाजापासून एकदम हाय सोसायटी प्रोफाईल पर्यंत हळदी कुंकू बघितले. म्हणजे ते एक मोठं फॅशन आता हे झालेलं आहे. हळदी कुंकू कोणाचं काय म्हणतात ते आहे सर्वात चांगलं असेल ह्याचं हा काय देणं हे सगळं बघितलं. हे 2 वर्ष मीही केलं पण मला त्याच्यातनं दिसून आलं की म्हणजे काय आपण फक्त तेच महिला घेतो जे आपले फॅमिली आहे किंवा फ्रेंड्स आहेत, नातेवाईक आहेत, तेच येतात आणि तेच म्हणतात हे मागच्या टायमाला तिला आज हे म्हणजे तो आनंद दिसून येत नाही. आम्ही आम्ही म्हटलं की हे आमची फॅमिलीच आहे. ह्या महिला ही आमचीच फॅमिली आहे. मग का नाही आम्ही तो उपक्रम त्यांच्या बरोबर आहोत. मग आम्ही नाक्यावर ते तर काय आपल्याकडे येणार नाही, घरी येणार नाही. मग आम्ही आमच्या नाक्यांवर ते हळदी कुंकू सगळे घेऊन जायला आणि त्या महिलांबरोबर आम्ही करायला. आणि त्यांना माहिती नाही की विवाहितच पाहिजे असते किंवा काय पण त्यांना मस्त वाटतं की काहीतरी वेगळं उपक्रम, सन्मान दिल्यासारखं, सन्मानांना हळदी कुंकू. आणि मग हळूहळू ते मी तिथे वळल्यामुळे माझे नातेवाईक आणि फ्रेंड्स म्हणायला लागले हे काहीतरी वेगळं करते आणि आम्हाला पण बघायचं काय हा प्रकार. मग त्यांनाही ते जॉईन झाले तिथे नाक्यावर आणि
म्हणजे दोन्ही- समाज सुद्धा तुमच्याबरोबर जॉईन झाला. कोणाकोणाला वाटतं की अरे मी हळदीकुंकू करते किंवा मी एखादं आपल्या या लोकांसाठीच राबवते, तर आपण का नाही या वंचित कामगारांसाठी या त्यांनाही एवढं काम आनंद करतात, तर मग आमच्यातर्फे त्यांना हे द्या, आमच्यातर्फे हे द्या, असे पण तुम्हाला त्यांचा join आनंद अजून त्यांना वाटायला लागला बरोबर. की हा खरंच हे काहीतरी वेगळं आहे हळदी कुंकू. तर आता खूप त्याच्यात महिला पण वाढतायत आपल्या, आणि नातेवाईकही आमच्याकडनं खूप जॉईन झाले. अच्छा अच्छा. विविध क्षेत्रातील डॉक्टर पासून वकिलांपासून मग त्याही शिक्षकांपासून स्वतःचं सगळे gift जॉईन झाले. काहीतरी त्यांना देत आहेत. पण मला असं म्हणायचं की गिफ्टचा विषय वेगळा आहे. अच्छा, हा, गिफ्टचा देताना विषय पण- वेगळा. हा. वाहन हा वेगळा विषय आहे. त्यांना म्हणजे आम्ही जो देतो ते पण त्यांनी म्हणजे महिला सक्षमीकरण अंतर्गत जे प्रोडक्ट बनवले आहेत तेच त्यांना आम्ही ते वाहन म्हणून देतो. अच्छा, तेच मान म्हणून तुम्ही देताय. बरं. हे त्या सोसायटीला नाका कामगारांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न आहे. खरोखर म्हणजे म्हणजे फक्त आपल्या घरी किंवा एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी बोलण्यापेक्षा त्यांनी पण हे नाका कामगार कोण आहे, जर तुम्ही आज ओळख करून द्याल बरोबर. का करताय, तर त्या निमित्ताने लोकांना नाका कामगार ही संकल्पना कळते, समाजाला त्यांच्या त्यांची पण समस्या कळतील. बरोबर. अरे हा ह्यांना नाका कामगार हो, काय हो, ह्यांच्या हो. समस्या आहेत हम्म, ना. हम्म. मग तसे जेव्हा हळदी कुंकवाला काही गेस्ट महिला येतात येतात हम्म. वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांना कळतं अरे हा ह्या नाका म्हणजे यांचेही किती प्रॉब्लेम्स आहेत, आपण यांच्यासाठी सुद्धा काही त्यांना करायला कनेक्ट हवं. करणं समाजाला बरोबर. समाजाला हा त्या मागचा आमचा उद्देश आहे. त्यांच्यासोबत कनेक्ट करणं, त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेणं आणि त्यांच्यासाठी त्यांचाही हातभार आपल्या या कार्याला लागू, हे महत्वाचं. पण मला आता आज तुम्ही या कामगारांसाठी काम करता या वंचित घटकांसाठी, तर टोटल आपल्या नवी मुंबईमध्ये किती वंचित घटक आहेत किंवा किती कामगार आहेत की जे तुमच्याकडे रजिस्टर्ड आहेत? कारण तुमचं काहीतरी तुम्ही रजिस्टर मेंटेन केलेलं असेल की त्यांना जे तुम्ही दर वर्षात एकदा त्यांची आरोग्याची तपासणी करता आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवता, तर मग अशी किती आहेत तुमच्याकडे? नवी मुंबईतल्या 15 नाक्यांवरती आपण काम करतो. बरं. वेगवेगळ्या नाक्यांवरती नाका कामगारांची संख्या जर बघायला गेलं, ती जरा मायग्रेंट लेबर्स, जेव्हा शेतीवाडीमध्ये गावाला दुष्काळ पडेल, शेताला काम नसेल, तेव्हा ते कामाच्या शोधात मुंबईकडे येतात अच्छा. शहरात आणि पुन्हा परत जातात. बरं. त्यामुळे खूप व्हेरिएबल संख्या आहे. तरी आमच्या अंदाजाप्रमाणे नवी मुंबईमध्ये आपल्या एक 15,000पेक्षा अधिक नाका कामगार निश्चितच कार्यरत आहेत. आणि त्यातले आतापर्यंत जसं तुम्ही विचार सांगितलं की आपण आपलं स्वतःचं पोर्टल तयार केलं आरोग्य डेटाबेस ठेवण्यासाठी. अच्छा. तर त्या डेटाबेसमध्ये आतापर्यंत 5,500 कामगारांची आपण नोंदणी केलेली. ते आधार बेस्ड आहे, अच्छा. ते डुप्लिकेशन नाहीये, नाही. त्याच्यामध्ये इतर काही गोष्टी नाहीये. तर हे सगळं करून त्यांचा आरोग्याचा इत्तमभूत डेटा ठेवणं आणि तो मागच्या वर्षीशी कम्पेअर करणं. अच्छा, म्हणजे त्यांचा डेटा असल्यामुळे आरोग्याची तपासणी यांची या दिवशी झाली, तर आता या पुढच्या वर्षी यांची याच तारखेला होणार. त्याच तारखेला. आणि मी असं ऐकलं की तुम्ही ते त्यांना कडधान्याचं वाटप पण करता. मग ते काय म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी तर घेतली जाते, प्लस त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा तुम्ही काळजी घेता. कारण हे एवढं सगळ्या गोष्टी करणं म्हणजे त्या सगळ्या गोष्टीला पैसा हा लागतच असतो. मग समाजाकडनं तुम्हाला त्याची कशी मदत मिळते का तुम्हाला कुठून एवढी सगळी मदत मिळते? आपल्याकडे एक प्रोजेक्ट आहे, संकल्प तुला दानाचा सामाजिक परिवर्तनाचा. अच्छा अच्छा, हा हे मी अच्छा. तर तुलादान म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी बघितलं असाल की तुलादान तुम्ही म्हाताऱ्यांचं वगैरे बाहेर बघितलं असेल, पण ते तुमच्या फॅमिलीच्या हॅपीनेस साठी वगैरे हे करतात. पण आपल्याकडे ही तुलादान केली जाते ती धान्याचीच विशिष्ट का केली जाते हेही तुम्हाला सांगते. आणि तुलादान करण्याचे मागचे उद्दिष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या स्वखुशीने ते धान्य दान करता आणि ते कुठचं ह्या वंचित घटकांना. नॉर्मल पब्लिक्सना तर आपण असतातच आहे, आणि इव्हन ह्यांना पण रेशनिंग करणं सरकारने तांदूळ गहू वगैरे हे सगळं भेटतं. पण ह्या सगळ्यांसाठी शेवटी काय गॅस असल्याशिवाय हे शिजणं मुश्किल आहे. मग आम्ही कडधान्यच हे सेक्टर का चूज केलं की सर्वात हाय प्रोटीन आहे. एक मूठ जरी त्याने रोज शिजवायची पण गरज नाही, भिजत घातलं पाण्यामध्ये, दुसऱ्या दिवशी मोड काढली, एक मूठभर बिना मिठाचं पण तो खाऊ शकतो. तेवढंच जेवढं चिकन अंडा वगैरे जेवढं प्रोटीन भेटतं तेवढं हाय प्रोटीन एक मूठ कडधान्यामध्ये भेटतं. बरेच आता कामगार मायग्रेंट आहेत, म्हणजे गावावरनं आलेले आहेत, तर सगळ्यांना इथे घर असतीलच असं नाही आहे, तर ते रस्त्याकडे राहतात. आम्ही रेल्वे स्टेशनला राहिलेली पण बघितलेली आहे. मग ते काय करणार? मग त्यांच्यासाठी ते तुम्ही पाणी तर कुठेही अवेलेबल, ते भिजत घाला, तुम्ही सकाळी उठून तेवढं गाऊन पण कामावर जाऊ शकता. तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा विचार करून आमची टीमनेही ठरवलंय की आपण कडधान्यच. अरे वा, किती छान संकल्पना आहे. म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि ते पण अगदी कमीत कमी याच्यामध्ये. पण हे जे कडधान्याचं वाटप त्यांना तुम्ही जे करता आहे,
तर ते कुठल्या पद्धतीने, म्हणजे मला ते आता तुम्ही तुलाच म्हणालात, पण याच्या व्यतिरिक्त मी आता बघते आहे की मी नाका कामगार, वाढदिवस तुमचा आनंद सर्वांचा, तर ही संकल्पना तुमची काय आहे? ही पहिल्याच संकल्पना होती आपल्याला. जर तुम्ही विचारलं की ह्यासाठी फंडिंग किंवा बाकीच्या गोष्टी कशा येतील, तेव्हा आम्ही विचार केला की एक वाढदिवसानिमित्त प्रत्येकाला असं मनामध्ये वाटतं की आपल्या वाढदिवसाने कधी चांगलं काम व्हावं आणि त्यांच्यासाठी पण एक संधी उपलब्ध व्हावी या नाका कामगारांसाठी. म्हणून आम्ही गेली कित्येक वर्ष झालं वाढदिवस तुमचा आनंद सर्वांचा, प्रत्येक वेळेला वाढदिवसाला आपल्याला आनंद मिळेल यासाठी आपण नक्कीच काहीतरी करतो किंवा आपले आपतेष्ट करतात की आपल्याला कसं चांगलं वाटेल. तर ह्या संकल्पनेमध्ये सगळ्यांना कसं चांगलं वाटेल वाढदिवसानिमित्त, ह्या संकल्पनेमध्ये नाका कामगारांना तर आपण ह्या सुविधा उपलब्ध करून देतो. जसं कडधान्य असेल, आरोग्य तपासणी असतील, चष्मा वितरण असेल, म्हणजे आपल्या कुणाच्याही वाढदिवसानिमित्त तुम्ही प्रभातला थोडं सहयोग निधी दिलं तर त्या निधीतून आम्ही ह्या लोकांना देत असतो. तर आणि वाढदिवसानिमित्त अजून काही कार्यशाळा घेत असतो. प्रत्येकाला वाटतं की आपल्या वाढदिवसाला काहीतरी व्हावं. तुलाचं विषय झाला आपल्याला, आमच्याकडे एक आले की जसं त्या तुलामध्ये पण आपण म्हणलंय संकल्प तुलादानाचा सामाजिक परिवर्तनाचा. आतापर्यंत काही ठिकाणी धार्मिक दृष्ट्या मंदिरांमधनं तुला केली जाते, ही सगळ्यांनीच पाहिलेली आहे, पण समाजासाठीच काही देणं लागतं म्हणून हा तुला आहे. बरोबर. तर मग यातनं एका व्यक्तीने, आमच्या डॉक्टर आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला पाण्यासाठी काम करायचं. आता पाण्याचा कसा तुला करावा यासाठी मी जर सांगितलं ना की आमच्या टीम, त्याचा कडधान्याचा आमचा निर्णय नव्हता. तुमच्या टीमचा ऍडवायझर, प्रभात ऍडवायझर म्हणून 10-15 लोकांची खूप चांगली टीम आहे वेगवेगळ्या क्षेत्रातली, आणि त्यांना पुढे हा प्रस्ताव द्यायला त्यांनी कडधान्य शोधलं. तसं त्यांना आम्ही विचारलं, सर आलाय प्रस्ताव पण त्यांना पाण्यासाठी काम करायचं, पाण्याचा तुला कसा करावा. मग आम्ही पाण्याच्या बाटल्या घेतल्या, कारण हे नाका कामगार आपण ज्या बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या टाकून देतो त्या बाटल्यांमधनं कामावर जातात. उन्हाळ्यांमध्ये काम करताना टेम्परेचर 40+ जाते आणि ते उकळलेलं पाणी प्यावं लागतं. तर त्यापेक्षा चांगल्या एकदम मिल्टन कंपनीच्या इन्सुलेटेड, पाणी थंड राहील अशा बॉटल्स आम्ही घेतल्या. त्यामध्ये पाणी देऊन त्यांचा तुला आम्ही त्याने केला. तर ते डोनर जे आमच्याच मॅडम होत्या त्या खूप खुश होत्या की पाण्याचं कोणाला तरी त्यातनं मिळणार आहे. तर असं काही नाही की हे एक पर्टिक्युलर एकाच गोष्टीसाठी आहे. तुलामधनं खूप पुस्तकं गेलेली आहेत, बाकी ठिकाणी गेलेली आहेत पुस्तकं. 9वी-10वीची पुस्तकं, शासनाचा अभ्यासक्रम हा 9वी-10वी सक्तीचा आणि मोफत नाहीये, हेही आम्हाला खूप नंतर कळलं. माझं प्राथमिक शिक्षण मोखाड्यामध्ये झालेलं आहे, आताचा पालघर जिल्हा, तत्कालीन ठाणे जिल्हा. तर त्या ठिकाणच्या आदिवासी शाळांमध्ये आमचं अजूनही नाळ जोडल्यामुळे जाणे आहे. तर आमच्या लक्षात आलं की ते 9वी-10वीची पुस्तकच नाही त्या वर्गांमध्ये. असं का, तर 8वी पर्यंत फ्री आहे, दरवर्षी नवीन पुस्तकं मिळतात, 9वी-10वीलाच मिळत नाही. अरे बापरे. आणि आपण तर 9वी-10वीला मुलांसाठी खूप कॉशियस होतो, अरे नाही तो 10वीला चाललाय, काही बघायला लागेल, अभ्यास घ्या, क्लास लावा, हे करा ते करा. 6 महिने उलटले ते त्यांना पुस्तकं मिळत नाही. ही गरज आम्ही इथे तुला केला, तुलामध्ये ती 9वी-10वीची पुस्तकं आम्ही दिली. किती वेळा आपण असं करणार. मग ह्याच्यामधनं आमच्या परत ऍडवायझर टीम म्हणले की प्रशांत हे अवघड आहे, दरवर्षी लाखो रुपयाची पुस्तकं लागतील आणि आपण पुरं पडणार नाही. तर आपण पुस्तकांचं 3R ही संकल्पना आणूया. जसं आपण कचऱ्याबद्दल सगळ्यांनी ऐकलंय, त्याचा वापर कमी करावा, म्हणजे त्याचा भार कमी करेल आणि त्याचा युज करावा. आणि आपण सुरुवातीलाही बाइंडिंग करून जुनी पुस्तकं वापरून सगळं शिकलेलो आहोत. ही संकल्पना आम्ही चर्चा केली आणि त्यातून असं निघालं की नवी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या शाळांमध्ये जी 9वी-10वीची पुस्तकं वापरून झालेली आहेत ती आपण मागावीत आणि ती पाठवावीत. ह्या वर्षी मला सांगायला आनंद आहे की एक ट्रक भरून 1000 संचापेक्षा जास्त संच आपण मोखाड्याला पाठवले. ती सगळी मोफत आहे, म्हणजे त्यावरती आर्थिक बर्डन कमी झालं, नवी मुंबईतील कचऱ्याचा भार कमी झाला, पुस्तकांचं रियूज झालं. तसं कुठल्याही निमित्ताने समाजामध्ये आनंद कसा पेरता येईल यासाठी हे सगळं काम. बरोबर आहे. आणि कसं होतं की मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणा किंवा तुला केल्यानंतर सुद्धा मी समाजाला काहीतरी दिलं, याचा जो आनंद त्या प्रत्येक व्यक्तीला मिळतो तो एक वेगळाच आहे. प्रत्येकाची संकल्पना सुद्धा वेगळी असते की मला समाजाला काहीतरी द्यायचंय. तर कोण, आता आपण जनरली आपल्या आजूबाजूच्या जे सफाई कामगार वगैरे असतात त्यांना, आता मी तसं देते की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा कोणाच्या स्मृतीदिनी मी त्या लोकांना 5-5 किलो धान्य देते. त्याच्यापेक्षा जर अशी तुला केली म्हणा किंवा असं आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही अमाऊंट तुमच्याकडे दिली तर तुम्ही त्या अमाऊंटचा किंवा त्या पैशाचा चांगला विनियोग करून तुम्ही त्यांना ते देता. तर मला अजून एक असं विचारायचं आहे की तुम्ही हे आता पुस्तकांच्या ह्याच्यावरून वाटलं, हे जे सफाई काम, हे जे वंचित घटकांचे काम करणारे कामगार आहेत, तर या सगळ्यांचं शिक्षण झालेलं असतं का? त्यांना शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही जर त्यांना हे करता तर प्रगल्भ करता तर नक्की म्हणजे काय करता?
तुमचं असं काही प्लॅनिंग आहे का? कारण मी ऐकलेलं आहे की आता थांबायचं नाही, आता या ज्या नावाने करते तुम्ही शाळा पण चालू केलेली आहे, तर त्याच्याबद्दल नक्की सांगाल का? यावर्षी जसं कुटुंब मेळावा आपला मे मध्ये होतो, तर 1 मेलाच आता थांबायचा नाही हा चित्रपट प्रदर्शित झाला. ओके. आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर या वर्षीच्या कार्यक्रमासाठी माननीय उदयकुमार शिरूरकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी, त्यांच्या जीवनावरती हा आधारित चित्रपट आहे. आणि त्यांना आम्ही पाहुणे म्हणून बोलवलं. अच्छा. की म्हणलं कामगारांचं आमचं काम आहे, आपण याल का? त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ते आले. आणि कामगारांना काय माहिती की उदयकुमार शिरूरकर कोण आहे. बरोबर. मग त्या पिक्चरचं ट्रेलर आम्ही त्यांना दाखवलं की हा चित्रपट आलेला आहे आणि हे चित्रपट ज्यांच्या जीवनावरती निघालं ते हे उदयकुमार होते. आणि ते खूप आनंदित झाले आणि कामगारांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला हा चित्रपट पाहायचा आहे. मग प्रभातनी नियोजन करून श्री मुक्ती संघटनेतली कचरा वेचक महिला, आमचे नाका कामगार आणि प्रभातचे समन्वय अशा पद्धतीने एक विशेष शो आयोजित केला. मॅडम, आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की त्यातल्या बहुतांश कामगार हे पहिल्यांदा थिएटर मध्ये येत होते. बापरे, त्यांना पिक्चर खरं आहे म्हणजे पिक्चर, शिक्षण हे सगळं त्यांना स्वप्नच आहे खरं. मग हे आल्यानंतर त्यांनी चित्रपट पाहिला आणि चित्रपटामध्ये पण आपण जेव्हा जातो किंवा चित्रपटाचे असे विशेष शो होतात त्याला तुम्हाला फूड म्हणून लगेच पॉपकॉर्न असेल, कोल्ड्रिंक्स असतील, ह्या दिल्या जातात. आम्ही विशेषतः मेळघाटातून आमचे मार्गदर्शक पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे सर यांच्या शेतातले त्यांच्या शेतामधून उत्पन्न झालेली जी टरबूज खरबूज होते, कोहिनूर नावाचं फळ आहे, तर हे प्रत्येकाला एक फळ दिलं. एकाही व्यक्तींनी तिथे जाऊन कोणी विकत घेतलं नाही किंवा त्याच्यात काही, ऑल आर व्हेरी हॅपी. म्हणजे सगळे आले होते, त्यांना आनंद वाटला की एक नवीन आपला शेतकरी जर टिकवायचा असेल कुठलाही तर असे वेगवेगळे उपक्रम आपल्याला राबवावे लागतील. आणि हे राबवल्यानंतर चित्रपट झाला आणि त्यानंतर त्यातनं त्यांनी प्रेरणा घेतली आणि आम्ही विचारलं काय करणार आता चित्रपट. नाही म्हणजे सर आम्हाला शिकायचं. म्हणजे उलट आम्हीच अचंबित झालो की आता काय. आम्हाला वाटलं चला कार्यक्रम झाला, आता काय करायचं, आता थांबायचं नाही. आम्हाला प्रश्न पडला की आता काय करायचं. आमच्या सुदैवाने मगदूम मॅडम असतील, आशाताई असतील, यांनी एक चांगलं नियोजन केलं आणि आता ह्या वर्षीपासून आपण 17 नंबरचा फॉर्म भरून आपले नाका कामगार, कचरा वेचक महिला आणि इतर यांचं दर रविवारी पूर्ण वेळ शाळा भरते. आणि मग शिक्षक ही व्हॉलेंटियर. मॅडमचा याच्यामध्ये खरं नक्कीच, कारण मॅडममुळे त्या शिक्षक तयार झाले असेल की नाही, आज मॅडम एवढं करतायत, आपण तुम्ही एवढं करताय यांच्यासाठी काम, तर मग आपण त्यांना का नाही शिकवायचं. मग ते शिक्षक त्यांना येऊन शिकवतात. बरोबर. म्हणजे हा जो संकल्पना आहे आता थांबायचं नाही, म्हणजे त्यांनी आता शिक्षणाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने त्यांना हा तुम्ही सन्मानच खरं तर मिळवून दिलेला आहे. त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत, त्यांनी करावं. आणि खरं तर त्यांच्या इच्छाशक्तीला आपण साथ द्यायला पाहिजे. समाजातून असा घटक पुढे येतो आणि मला आनंद वाटतो. तर आमच्या ऍडवायझर मधले शिक्षक आहेत, तर ते चित्रपट बघायला पण शिक्षक होते. त्यावेळेला आम्ही त्यांना विशेष निमंत्रित बोलवलं होतं. ते आर व्हेरी हॅपी की प्रशांत आणि प्रभात तुम्ही जर असं काम करत असाल ना तर वी आर विथ यू. आम्ही काही मोबदला न घेता आम्ही हे करायला तयार आहोत. त्यामुळे असं पाठबळ मिळतं. एखादी सांगड आहे, समाजाची वीण आहे, की जर अशी घट्ट होत गेली तर मग खूप चांगलं काम होतं. आणि एकात नाही असे तुमचे उपक्रम चालूच राहील. आणि मॅडम, या ज्या महिलांसाठी तुम्ही काही उपक्रम राबवता, म्हणजे त्यांना साबण तयार करायला शिकवणं किंवा मग राखी, असे काही उपक्रम तुमच्याकडे राबवले तर त्याच्याबद्दल जरा सांगा. मी आज मगाशी तुम्हाला सांगितलं महिला सक्षमीकरण अंतर्गत ह्यांचे आम्ही प्रोजेक्ट चालू केले. म्हणजे बीज मोदक म्हणजे सीड बॉल ही संकल्पना घेऊन आम्ही त्यांना ते बनवायला शिकवले. ते आता बनवतात. दुसरं आपल्या दिवाळीच्या निमित्ताने साबण, कॅन्डल्स, कंदील, असे वेगवेगळे रांगोळीचे साचे, हे सगळं ते बनवतात. पर्सेस आहेत किंवा आपण टाकाऊपासून टिकाऊ अशा पिशव्या शिवून घेतो, ते करतो आपण. आणि असंच काही ना काही ओकेजन निमित्त त्यांना आपण काम, प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या ह्याच्यातनं आपण सक्षम करण्याचे प्रयत्न. म्हणजे तिचा आत्मविश्वास पण वाटतो की अरे मी हे तयार केलं आणि आता मी. आणि हे घटक म्हणजे तेच आहेत, ते कामगार आणि आम्ही त्याच्यातच घर काम करणाऱ्या बायकांचा पण त्याच्यात समावेश आहे. त्यांना त्यांच्या टायमिंग काढून जसं त्यांना वेळ भेटतं ते तेवढ्या टायमिंग मध्ये येऊन आपलं काम करून जातात. आणि या घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तुम्ही मला वाटतं पाळणाघर सुद्धा चालू केलेला आहे. तो एक उपक्रम आपला आहे. अरे वा, खरोखर म्हणजे त्या अगदी निसंकोचपणे अगदी आपली मुलं इथे छान सांभाळली जातात. डे केअर आपण आता 2 वर्ष झाले आपल्याला डे केअर चालू करून.
तर ही संकल्पना कशी झाली की ह्या बायका म्हणजे बिंदास कामाला जात नाही. आम्ही बघितलं ते आपल्याबरोबर मुलं नेतात, कुठे बाजूला ठेवतात की कुठेतरी कोणाला ते सांभाळायला बोलवतात. आणि त्यावेळेस आमचं असं झालं की बघण्यात तेव्हा बातम्यांमध्ये पण कळलं की मुलांबरोबर हे नाही होत आहेत, काळजी होत नाही, अनिश्चित प्रकार घडतात. पण ते बायका तेवढ्या बिंदासपणे कामाला जाऊ शकत नाही. आणि बाहेर पाळणाघरांचं काही झालं तरी तेवढा इन्कम आहे, पाळणाघर कुठचे 4-5 हजारच्या खाली मुलांना सांभाळणं अवघड. म्हणजे ते कमवणार काय आणि त्या पाळणाघरमध्ये देणार काय. मग शेवटी तेच होतं. मग आम्ही त्या सगळ्या ह्याच्यातनं आमच्या टीमने म्हटलं की आपण पाळणाघर हीच सुरू करूया. म्हणजे हेच नाका कामगार किंवा असे कन्स्ट्रक्शनचे हे आहेत ते कामगार किंवा घर काम करणाऱ्या बायका, मग त्यांच्यासाठी आम्ही हा पाळणाघर चालू केला. म्हणजे तुमची मुलं तुम्ही ठेवून जाऊ शकता बिंदास. आपल्याकडे दिवसभर आपलं हे सुरू असतं. आम्ही टीचर ठेवले आहे, सांभाळणारी काकी ठेवलेले आहेत. मग ह्या सगळ्या त्यांच्यावर फुल टाइम आणि त्यांच्या सगळं म्हणजे वातावरण तसं तयार करून मेंटली रिलीफ काम आणि शांतपणे काम करू शकतात. नाहीतर त्यांच्या कामावर सुद्धा तो अगदी हे सगळंही आम्ही फ्री मध्ये केलेलं आहे. खरोखर म्हणजे कौतुकास्पदच आहे खरं तर एवढं तुम्ही या सगळ्यांसाठी करताय. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचा जो आनंद असतो किंवा त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तेच खरं तर म्हणजे स्वतःला तुम्हाला त्याचा आनंद मिळतो. त्याच्यासाठी म्हणजे म्हणतो ना की डिवोटेड असल्याशिवाय किंवा वेळ लागल्याशिवाय कुठल्या या गोष्टी होत नाहीत. आणि हे तुमचं काम करण्याचं जे अगदी प्रेरणादायी आणि प्रकाशमय काम, तर खरोखर या कामासाठी तर म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे. तर मला अजून एक असं विचारायचं की हे सगळं काम करत असताना तुम्हाला असं काही अनुभव काही सांगू शकाल की असं काही वेगळा अनुभव आलेला आहे किंवा या कामगारांसाठी काम करताना की जेणेकरून तो असं लक्षात राहण्यासारखा असा काही अनुभव तुमच्याकडे आहे का? निश्चितच कामाला सुरुवात केल्यानंतर एका नाक्यांवरती कामगार नाव जर मला चांगलं आठवणी पण ती घेत नाही मुद्दाम, तर एक कामगार त्याच्या डोळ्याला दिसत नाही हा अर्थाने तो आला. त्याच्या सगळ्या तपासण्या केल्यानंतर निष्पन्न झालं की त्याला लादी कटिंग करणारा, तो लादी पॉलिश करणारा माणूस, त्यातलं जे हाय स्पीडनी जाणारं यंत्र त्या डोळ्याला लागल्यानंतर त्यामध्ये डोळ्यातलं जे आतलं लेन्स आहे ते आपल्या जागेपासून सरकलेलं होतं. आणि त्याला पूर्णपणे म्हणजे बोट मोजता इतकीही नजर त्यात शिल्लक नव्हती. आणि हा अपघात घडल्यानंतर तो विविध हॉस्पिटल्समध्ये मुंबईतल्या असतील, त्यानंतर तो जिथं त्याचं नेटिव्ह गाव आहे त्या राज्यामध्ये तिथे जाऊन इवाना काही लोक अजूनही नेपाळमध्ये ट्रीटमेंट देतात डोळ्यांच्या. तर म्हणजे आपल्या देशात म्हणजे नेपाळमध्ये पण जाऊन त्यांनी प्रयत्न केला की ह्याच्यामध्ये काय होईल का. तर सगळ्या हॉस्पिटलनी सांगितलेलं की ही थोडी क्लिष्ट सर्जरी आहे आणि ह्याच्यामधनं आउटपुट येणार नाही, आता काय करू नका, दिसणार नाही. अशा स्थितीमध्ये त्यांनी आशयाचं किरण सोडून दिलेलं होतं. तर काहीच वाटलं नव्हतं की हे दिसत नाही, हे नाही दिसत, याच्या पुढे त्याला काहीच माहित नव्हतं, त्याला असं वाटलं आता काय होणार नाही. आणि त्याला बघितल्यानंतर आणि आपल्याकडे जी सगळी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे, आम्ही सगळ्यांनी विचार केला की ह्याच्यामध्ये आपण थोडं रिझल्ट ओरिएंटेड काम करू शकू, असा विश्वास आम्हाला वाटत होता. त्यालाही आम्ही विश्वास दिला. तो म्हणे मी पैसे देतो पाहिजे माझं काय. म्हणलं नाही, आम्ही काही घेत नाही बाबा, आम्ही प्रयत्न करू, फक्त तुला कसं करता येईल ते बघ. तर एवढं सांगून आम्ही आमच्या टीमनी 2.5-3 तास त्याच्यावरती वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याचं ऑपरेशन करून त्याला शेवटी ती खराब झालेली लेन्स बदलून त्या ठिकाणी दुसरी लेन्स बसवण्यात आम्हाला यश आलं. आणि ज्या दिवशी त्याला दिसायला लागला त्याचा आनंद अतिशय गगनात मावेल. मला वाटतं ठीक आहे, असे डोळ्यांची काही पेशंट येतात ज्यांना दिसत नाही, ऑपरेशन नंतर त्यांना दिसायला लागतं आणि ते खूप खुश राहतात, पुन्हा भेटेल कधीतरी. आणि अचानक एक दिवशी तो पुन्हा आला. म्हणलं का घेऊन आला, कोण ही लेडी त्याच्याबरोबर होती, मला वाटलं ते दाखवायसाठी ते एकाला कधी कधी घेऊन येतात. तर त्यांनी त्याच्या पत्नीला ह्या दवाखान्यात माझं ऑपरेशन झालं आणि ह्या डॉक्टरांनी ते केलेलं आहे हे दाखवायसाठी तो घेऊन आला होता. खरोखर त्याचा जो आनंद आहे ना, तेच तुमची पोचपावती आहे खरं. आणि यांना हे जे तुम्ही चष्मे नेत्रचिकित्सा त्यांची करता, तर त्यांना चष्मेचं वाटप होत असेल तर ते चष्मे तुम्ही वर्षातनं एकदा त्यांना चष्मे देता मला वाटतं, मग त्याचंही तुमच्याकडे नोंद असेल. तर मग ज्याला आता हे मी याच्यावरनं मला आठवलंय की वाढदिवसाच्या दिवशी ज्याला आपण स्वतःची तुला म्हणा किंवा असं काही संकल्प केला आणि तर त्यांना जर ज्याला आम्ही 500 रुपये दिले समजा तुमच्याकडे, ते 1000 रुपये दिले, तर त्या 1000 रुपयामध्ये त्यांना ते चष्म्याचे वाटप म्हणजे किती लोकांना
तो त्या आपल्या अमाऊंटमध्ये दिले जातात. कसं तुमचं कॅल्क्युलेशन असतं? एक तर जनरली आम्ही असं सांगून म्हणजे हे करा असं नाही नाही, ते तुम्ही सांगतच नाही, पण हा. कोणाला वाटलं वाटलं. समजा की आज मला माझी तुला मला वाटलं न वाटलं आपला हा उपक्रम चालूच आहे, त्याच्याबद्दल वादच आणि नाही. तुम्ही आमच्याबरोबर योगदान काय 5 रुपयापासून करा किंवा लाखांमध्ये कारण करा. हे आमचं आज म्हणजे हा चष्म्याची 250 रुपये किंमत कमीत कमी, त्यांना वर्षातनं एकदा तर चष्मे दिले जात असतील, पण हे एवढं चष्म्याचं वाटप करायचं म्हणजे आता आहेत तसे करणारे आहेत, देणारे आहेत, Yes. करणारे. पण समजा मला हे म्हणजे प्रेक्षकांसाठीच मला असे विचारायचं की काही काही लोकांना वाटतं की मी माझ्यातर्फे आज 5,000 रुपये देते किंवा 2,000 रुपये देते, असं जर कोणी म्हटलं देतो किंवा देते असं म्हटलं, तर मग त्या याच्यामध्ये त्यांना ते तुम्ही चष्म्याचं वाटप म्हणा किंवा कडधान्याचं वाटप की अशा गोष्टी तुम्ही करू शकता. की, त्यांच्या इच्छेप्रमाणे ते ह्या उपक्रमात सहभागी होतात. हम्म. सर्वसाधारणपणे एका कामगाराला छोटं मोठं काम करण्यासाठी पण एक 500 रुपयाच्या आसपास आपल्याला खर्च येतो. किती कामगारांचं काम अपेक्षित आहे त्या पद्धतीने ते करतात. निश्चितच जे डे केअर सेंटरचा उल्लेख झाला, पद्मजा कुलकर्णींच्या नावाने त्या डे केअर सेंटर चालू केलं. असे डोनर आहेत प्रभातचे की ज्यांना आम्ही प्रत्यक्ष आज ताब्यात बघितलेलंच नाही. अच्छा. म्हणजे जसं तुम्ही एवढ्या लोकांचे आम्ही वाढदिवस केले, त्यातली काही लोकांनी मदत केली, काही लोक अजिबात करत नाहीत. त्याबद्दल आमचं कधीच दुमत बरोबर. कारण आमच्या सद्भावना आहेत त्या पद्धतीने आम्ही त्यांचे वाढदिवस केले. काही आमचे ज्येष्ठ आहेत त्या लोकांचे आपल्यावरती काही आशीर्वाद आहेत, तर त्या निमित्ताने त्यांना ब्लेसिंग्स घ्यावेत म्हणून सुद्धा आम्ही ते काम आमच्या वतीने करतो. असं काही नाही की पण काही लोक असे म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं, असे कुलकर्णी परिवार होता, तर त्यांनी आपल्याला खूप मोठी मदत केली. त्याच्यामुळे तर ते डे केअर सेंटरचं आपलं स्वप्न त्यावेळेला पूर्ण झालं. म्हणजे दृश्य स्वरूपात लोक येत असतात. आणि यापुढे पण जाऊन, कारण तुम्ही जसं म्हणलं लोकांचं कन्फ्युजन कसं करावं, कुठे करावं, तर प्रभातनी एक अजून वेगळा उपक्रम आता हाती घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये 10,000 रुपयापर्यंत जर तुम्ही एक रकमी दिली तर त्याच्यामधून जे व्याज बँकेमधून आपल्याला उपलब्ध होतं त्यातून दरवर्षी एका व्यक्तीचं काम होणार. अशा स्वरूपाचा एक ठोस कायमस्वरूपी निधी ह्या संस्थेच्या माध्यमातून हे काम अविरतपणे सुरू राहावं यासाठी आपण हा उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की वाढदिवसानिमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त कुठल्या कामगारांना तुम्ही अन्नदान करता किंवा काय करता, तर हा निधी फक्त इथेच थांबवायचा नाहीये. वाढदिवस तुमचा आनंद सर्वांचा मध्ये कार्यांजली म्हणून आपला एक भाग आहे. अच्छा. म्हणजे कार्यांजली म्हणजे नक्की काय? कार्यांजली हा खूप आता गमतीचा विषय. आपण आपल्या जवळचेच आप्तेष्ट असतील किंवा मित्र, ऑफिस मधले स्टाफ, कोणी एखादा व्यक्ती गेलं तर आपण फक्त भावपूर्ण श्रद्धांजली, विनम्र अभिवादन, 1-2 वर्षानंतर तेही आपल्या काळाच्या ओघात आपल्या विस्मरणात जातं. आणि हे स्वाभाविक आहे, ह्याला काही अपवाद नाही, हे स्वाभाविक आहे. पण असं झाल्यानंतर त्या व्यक्तींनी जे समाजाला दिनं दिलेलं होतं तर त्याच्याबद्दल कुठेतरी कृतज्ञता व्यक्त व्हावी. सोशल मीडियावरतीच फक्त व्हर्च्युअली त्यांना काहीतरी करण्यापेक्षा ऍक्च्युअली त्यांनाही अपेक्षा असणार, तर ते करत असताना त्या अमर स्मृतींना उजाळा देत असताना एक चांगलं काम घडावं यासाठी कार्यांजली म्हणजे हे जे वाढदिवसानिमित्त आपण कामगारांसाठी काम करतो हे सगळं काम हे पुण्यतिथी निमित्त केलं जातं. आणि ह्याच निधीमधून हा दुहेरी निधी आपण वापरायचा विचार केला. म्हणजे जिवंत असेपर्यंत वाढदिवसासाठी वापरला जाईल आणि आपल्या मृत्यू पश्चात तो कार्यांजलीसाठी वापरला जाईल. म्हणजे आज जर तुम्ही प्रभातचे सहयोगी म्हणून जोडला गेलात तर वाढदिवस म्हणजे तुम्ही आहात तोपर्यंत ते होतच राहते. आणि त्यानंतर सुद्धा कार्यांजलीच्या माध्यमातून तुमच्या स्मृती अखंड हे आपल्याला सातत्यपूर्ण चालू ठेवणं गरजेचं आहे. मग या कामगारांसाठी तुम्ही त्यांना ते आता ई श्रम कार्ड, आभा कार्ड याचं सुद्धा तुम्ही वाटप करता त्याच्याबरोबर. म्हणजे ज्याला तुमची त्यांची आरोग्य तपासणी होते त्याला त्यांना काही जर मोठा आजार झाला किंवा त्यांना कुठल्या हॉस्पिटल जायचं झालं तर ते पण तुमच्याकडे वाटप होतंच. तर मला असं विचारायचं आहे की याच्याबरोबर तुमचं अवयदानाच्या संदर्भात सुद्धा तुम्ही त्यांना गाईड करता किंवा काही लेक्चर्स वगैरे त्याच्यासाठी ठेवता, तर तो तुमचा प्रकल्प काय नक्की? अवयवदान मॅडम एक वेगळा प्रोजेक्ट आपला आहे. म्हणजे तुम्ही काही नाही दान दिलं तरी अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं, ते तर नक्कीच तुम्ही करा. हे आपण ऑर्गन डोनेशनचा अवेअरनेस आम्ही सगळ्या बाजूने प्रयत्न असतात. म्हणजे आम्ही एक असा बॉक्सही तयार केलेला आहे जो आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो, जसं
बस स्टॉप म्हणा, रेल्वे, ते कुठेही ते स्कॅन केला तुम्ही डायरेक्ट रजिस्टर होऊ शकता. अच्छा. म्हणजे ऑर्गन डोनेशन आताच्या काळाची नीड आहे Need आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभागी व्हावं ह्याच्यासाठी आम्ही हा उपक्रम केले. त्यासाठी आम्ही एक नवीन हे केलेले आहे की आपलं जे वर्षातून एकदा व्याख्यानमाला आहे ते डिसेंबर मध्ये होते. म्हणजे कैलास श्री भास्करराव थोरात यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही ही व्याख्यानमाला घेतो. त्याच्यामध्ये आम्ही हे अवयव दाता म्हणजे ज्यांनी अवयव दान केले आहे त्या कुटुंबांना बोलवून त्यांचा सन्मान करतो. खरोखर म्हणजे त्यांना सुद्धा म्हणजे असं हे देताना त्यांना दिल्यानंतर सुद्धा आपण त्यांचा सन्मान, त्यांच्या फॅमिलीचा सन्मान कमी करता. कारण ते काळाच्या म्हणजे काही काळाने ते काळाच्या म्हणजे आड होऊन जातात. म्हणजे लोकांना माहिती नाहीये की ह्यांचं एवढं मोठं म्हणजे समाजासाठी देणं असतं ते कोणाच्या लक्षातही येत नाही आणि मग त्यांच्या आणि हे एवढं मोठं दान ते करून जातात. पण ते किती महत्वाचं आहे हे समाजाला समजण्यासाठी आम्ही त्यांच्या फॅमिलीचे इंटरव्ह्यू घेतो. त्यांनी काय परिस्थिती हा निर्णय घेतला आणि का गरजेचा असतो हे मग ते अवेअरनेस आम्ही त्यांच्या व्हिडिओज मधनं वगैरे लोकांना. म्हणजे तो जो कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही फक्त फॉर्म भरून किंवा तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता की आम्हाला डोळ्याचं दान करायचं आहे, अवयव दान करायचं आहे, त्यावेळेला तुमच्याकडे त्याचं सगळं नोंद असते. म्हणजे आपण ZPCC आणि इतर ज्या सरकारी संस्था आहेत त्या संलग्न, कारण हे एकट्याचा अधिकार नाही, त्यांच्याशी संलग्नित होऊन हे काम केलं जातं. फॉर्म आपण आपल्या प्रभाचा नाही भरून, हा सरकारी पातळीवरती आता युनिफॉर्मिटी आहे. आधार लिंकचे फॉर्मच ते भरून घेतले जातात. त्याच्यामध्ये आपण एक सहयोगी म्हणून आपण काम करून त्यात जसं तुम्ही विचारलं की निधी काय मिळतो, तर आधी आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो की वाढदिवसावर तुम्ही अवयवाचा संकल्प करा. निधीचं काय नंतर होत राहील, म्हणजे ते तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही द्या, पण ज्याला काहीच खर्च नाही, तुमच्यामध्ये जर देण्याची समाजाप्रती काहीतरी करण्याची इच्छा असेल तर अवयदानासारखा सोपा आणि खूप उदंड मोठा मार्ग दुसरा काही. आणि हे पूर्ण आपण ज्या मातीतून आलोय आणि ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्या समाजाला आता नंतर मातीत मिसळणारच आहोत, पण समाजाला आपण आपलं स्वतःचं काही द्यायचं आणि मग मातीत मिसळायचं, हा एक खरं तर चांगला संकल्प तुमच्याकडनं होतोय. तर आज एवढं सगळं काम तुमचं आहे अविरत चालू आहे खरं तर याचा कुठेतरी दखल घेतलेली आहे का, की असं काही तुम्हाला त्याच्यासाठी काही सन्मान प्राप्त झालेले आहेत का, तर त्याच्याबद्दल काही सांगा. सन्मान हे वेगळंच आहे, कारण तुम्ही हे अविरत करताय, ते सन्मान मिळण्यासाठी करताय असं मला अजिबातच म्हणायचं नाहीये, पण तरी सुद्धा काही दखल घेतलेली असेल कोणी तर काही सन्मान झालेले असेल तर आम्हाला आमच्या प्रेक्षकांना खरं तर ते आवडेल की नाका कामगारांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे खरं तर आम्ही सन्मान म्हणून बघतो. पण या उपर पण समाज हा नक्की दखल घेतो. कोविड मध्ये पण प्रभातनी खूप चांगले उपक्रम राबवले, विशेषतः नाका कामगार आपण सगळ्यांनी टीव्हीवरती बघितलं, ह्या राज्यातून त्या राज्यात चालत जात होते. त्याच्यावरती नंतर चित्रपटही आले, एवढं मोठं ते झालेलं होतं. तर आपल्या कामगारांना आम्ही फोन करून कॉल सेंटर क्रिएट केलं होतं. त्यांच्या डेटाबेस मधून NSSच्या विद्यार्थ्यांना मदतीला घेऊन की तो कामगार सध्या कुठे आहे, आपण जसं एकमेकांना फोन करून विचारायचो की हे काय कसं बरं आहे का कोविड मध्ये, तसं त्या कामगार आमचा घटक आहे म्हणून आम्ही त्यांना फोन करून विचारतो आणि त्या डेटाबेस मध्ये त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना आम्ही मदत करत होतो. म्हणजे आरोग्याची मदत असेल, प्रवासाचं तिकीट मोठी मदत आहे त्यांना विचारणं, हा हेच महत्वाचं होतं. पण त्या विचारल्यानंतर त्यांनी जी अडचण समस्या सांगितली त्याला जे मार्ग आम्ही काढू शकलो ते मार्ग आम्ही काढले. नवी मुंबईतलं पहिलं कम्युनिटी क्लिनिक सुरू केलं, ज्या ठिकाणी यांना सगळ्यांना मिळेल N95 मास्क डॉक्टरांना आणि आम्हाला कसे उपलब्ध होतील ह्यासाठी एक डॉक्टर किट नावाचं एक मोठं काम आपण उभं केलं होतं आणि त्याची दखल देश पातळीवरती घेतली होती. आणि ह्या सगळ्यांचा आढावा घेऊन कोविड फ्रंटलाईन वॉरियर म्हणून राज्यपालांच्या हस्ते प्रभातचा सन्मान झाला. हे खरं तर आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. त्याचबरोबर आमच्या सहयोगी इथे काम करणाऱ्या एक संस्था आहेत WeNeedYou सारख्या, तर त्यांनीही रोख रक्कम देऊन प्रभातचा गौरव केलेला आहे. WeNeedYou त्यांनी खूप चांगला पुरस्कार दिला आणि विविध संस्थांच्या माध्यमातून छोटा आणि मोठा असं नाव न घेता असे सन्मान होत असतात. ते आम्ही आदरपूर्वक स्वीकारून जेवढं काही काम आपल्याला पुढे नेता येईल त्यासाठी ते नक्कीच प्रेरणा देतात. कामाची दखल घेणं आणि ते शेवटी मोटिवेशन असतं की आपण काम करतोय, मनाला समाधान देण्यासाठी करतोय, ही गोष्ट जरी खरी असली तरी जर कोणी समाजाने जर दखल घेतली तर त्याचा नक्कीच एक वेगळा आनंद आपल्याला मिळत असतो. तर आज हे एवढं सगळं काम करताना
तुम्हाला काय वाटतं की समाजाला काय संदेश तुम्ही दोघं देऊ इच्छिता? आपल्याकडनं एखादी चांगली गोष्ट व्हायला पाहिजे हे प्रत्येकाने जर आपल्या मनात ठेवलं तर निश्चितच खूप चांगलं काम उभं राहू शकतं. दुसरं म्हणजे तरुण पिढीला म्हणजे जे सगळं कामाचा बेस म्हणून सांगितलं ह्या कैलासवासी प्राध्यापक बी आर थोरात त्यांच्या स्मृतींमधनं आहे. म्हणजे आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचं मार्गदर्शन ज्यांना मिळतं ते त्यांनी घ्यायला पाहिजे. आमच्या काही चुका असल्यामुळं आम्हाला घेता नाही आलं, त्यांच्या नंतर आम्हाला ह्या गोष्टी समजल्या, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तर त्या आपल्या ज्येष्ठांचं त्यांनी मान सन्मान ठेवायला पाहिजे आणि त्यातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. आज एवढं जे डोळ्यांचं काम असेल किंवा हे असेल, हे छोटं स्लोगन होतं की लोकांचे डोळे म्हणजे रुग्णांचे डोळे तपासताना त्यांच्या खिशावर डोळा ठेवू नको. हे एका वाक्यातलं हे आता आमच्या जीवनाचं माझ्या तरी ब्रीदवाक्य झालेलं आहे. त्यावेळेला मी इतकं ते कॅज्युअली घेत होतो, हे असंच सांगतात तुला काही अर्थ नाही म्हणजे असं. पण जेव्हा त्यातलं खरं गुपितार्थ आपल्याला कळतो तर ते घ्या. मी ह्या निमित्ताने सांगेन की प्रत्येकाला असतं त्यांची स्वप्न पूर्ण करणं, म्हणजे फक्त सोशल वर्क मध्येच यायला पाहिजे असं काही. एक चांगलं व्यक्ती म्हणून समाजामध्ये आपण पुढे आलो तरी तेही पुरेसं आहे. ही आम्हाला एक आप्पांनी दिशा दिली होती आणि त्या मार्गावरून काय करता येईल का, त्यांच्या इच्छांना कसं पूर्ण करता येईल यासाठी करतो. आणि त्याला समाजातले वेगवेगळे घटक पुढे येत आहेत. तर मी तुम्हाला ऍडवायझरचा उल्लेख केला, आमचे स्टाफ मधले काही लोक आहेत जे आमच्याशी स्टाफ म्हणजे स्टाफ म्हणावं की नाही हाच प्रश्न आहे. आणि शेवटी युनिटी वर्क आहे, टीमच आहे. पण हे करत असताना आम्ही दवाखाने आमच्या दोघांचे सुरू असतात आणि फील्डवरती काम करणं, त्यांच्यासाठी पूर्ण वेळ कनेक्टेड राहणं, यासाठी मंगेश दादा असतील, मोहसिन असेल, हे खूप चांगलं काम त्या कामगारांसाठी करतात. समाधान त्यांचं आता चांगलं काम देतोय. त्याचबरोबर महिलांसाठी मोहिते काकी आहे, आमच्या सिस्टर उषा सिस्टर म्हणून आहे. हे सगळे म्हणजे आपापल्या तेवढ्याच मनापासून जिम्मेदारीने काम करतात. डे केअर मध्ये त्या सूर्यवंशी काकी, हे आमचं स्टाफ म्हणजे आमचा परिवारच आहे. म्हणजे तुमची सगळी एक्सटेंडेड फॅमिली आहे थोडक्यात. त्यामुळे खरोखर इतकं तुमचं काम आहे. म्हणजे प्रकाशरथ तुमचा हा प्रभात चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, आणि या प्रकाशरथचं नाव मला असं वाटतं बाबासाहेब आमटे यांचा मुलगा प्रकाश साहेब तिकडे आले होते, त्यांच्या याच्यावरूनच तुम्ही तो प्रकाशरथ हे नाव ठेवलेलं आहे. तर तुमचा हा प्रकाशरथ अगदी सगळ्यांना प्रेरणा देणाराच खरं तर आहे. म्हणजे तुम्ही फक्त वडिलांची स्मृती जपलेली आहे, तर वडिलांचं जे मनात होतं की समाजासाठी काय करायचं ते तुम्ही वडिलांचा सन्मान म्हणूनच हे करताय असं थोडक्यात बघायला गेलं तर खरोखर मंडळी, आज या प्रभात चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यांचं हे जे सामाजिक काम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमची स्वतःची वाढदिवसाच्या निमित्त किंवा स्मृती दिनानिमित्त किंवा अजूनही कोणाच्या आनंदाच्या प्रित्यर्थ तुमची तुला ठेवून किंवा यांना मदत करून आपण समाजाचं देणं लागतो. पण समाजामध्ये ज्यावेळेला आपल्याला काही बदल घडवायचा आहे तर नुसतं मोठी पावलं लागतात असं नाही आहे, तर तुमची छोटी छोटी पावलं सुद्धा त्या समाजामध्ये बदल घडवू शकतात. तर या निमित्ताने खरोखर तुमची ही जी अनमोल माहिती तुम्ही आज आम्हाला दिली आणि तुमच्या प्रभात चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तुमचं हे जे काम आहे हे असंच अविरत चालत राहो. आणि आमच्या या सगळ्या प्रेक्षकांच्या तुम्हाला तर शुभेच्छा आहेतच. आणि तुम्ही आज आमच्या या न्यूज स्टोरी टुडे या ओळख या सेगमेंटमध्ये आलात आणि ही तुमची ओळख करून दिली, याच्याबद्दल तुमचे शतशः आभार. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हाचा कार्यक्रम, तुमचे याच्याबद्दलचे मत काय आहे किंवा तुम्हाला अजून काही वेगळं पाहिजे असेल तर आम्हाला नक्की सांगा. आणि आपल्या या ओळख या सेगमेंटला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या कॉमेंट्स तर नक्कीच द्या. धन्यवाद.